केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी घोषणा केली आहे की ते आता स्वदेशी प्लॅटफॉर्म जोहोचा वापर करू लागलेत। वैष्णव यांनी सर्व भारतीयांना देखील आवाहन केलंय की तुम्ही देखील स्वदेशीच्या या मोहिमेत सहभागी व्हा। सध्या पॅसिफिक महासागरात टायफून नावाचं चक्रीवादळ घोंगावतंय। या वादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नाहीये, मात्र या वादळाच्या अप्रत्यक्ष परिणामाला सामोरं जावं लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अंदाजा पलीकडे पाऊस पडलाय आणि शेतीचं नुकसान झाल्याचं गोरे म्हणालेत। मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल असं गोरे यांनी सांगितलंय। मराठवाड्यातील काही भागात रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केलाय। धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यांसह बहुतांश भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे। यात 4 मृत्यू झालाय। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला संपवण्यासाठी वाचाळवीरांची फौज राज्याच्या नेतृत्वाने निर्माण केली आहे। ही वाचाळवीरांची फौजच त्यांच्या अधोगतीला कारण ठरेल असा इशारा महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी सोमवारी सांगलीत केलाय। आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर 13 ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। ग्रामपंचायतींनी केलेल्या प्रभावी नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीच्या गैरव्यवहार प्रकरणात केलेल्या कारवाईला योग्य ठरवत गैरमार्गाचा वापर करणाऱ्या उमेदवारांची याचिका फेटाळून लावली आहे। वेंगुर्ला तालुक्यातील चिपी कालवंडवाडी येथील खाडीपात्रामध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर वेंगुर्ला महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे। जलसंपत्ती प्राधिकरण वीज नियामक आयोगाने दरात वाढ केल्याने पाणीपट्टीत वाढ केल्याचं एमआयडीसीने म्हटलंय। त्यात 2013 पासून वर्षनिहाय वाढ विचारात घेतल्याचंही स्पष्ट केलंय। आणि भारताची ग्रँड मास्टर दिव्या देशमुखला पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आलाय। ही स्पर्धा 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे रंगणार आहे।